नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं गरम गरम भाताबरोबर खाण्यासाठी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हा लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे, त्यात टाकून घेऊया आपण एकदम थोडंसं तेल। जास्त तेल टाकायची गरज नाही, एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा ह्या 3 मिरच्या सुकलेल्या टाकलेल्या आहे। ह्याच्यासाठी आपल्याला सुकलेल्याच 3 मिरच्या पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये टाकणार एक कांदा। हा वल्ला फ्रेश कांदा आहे। आता हा कांदा काय करायचा आणि मिरची आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा चांगलं भाजून घ्यायचं। चांगला कलर चेंज झाला पाहिजे, तर चांगलं असं भाजून घ्यायचं। आता मी ह्याच्यात थोडा वेळ ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे, म्हणजे अजून आपलं चांगलं भाजलं जाईल। वाडगं घेतलेलं आहे आणि वाडग्यामध्ये बघा मी हे मोठ्या आकाराचे म्हणजे मीडियम आकाराचे बटाटे शिजवून साल काढून घेतलेले आहेत, असे 1.5 घेतलेला आहे। हे कसं माहिती आहे का करायचं आणि खायला घ्यायचं। आता हे काय करणार आहे, मी असं फोडून घेणार आहे, चांगलं बारीक करून घेतलेलं आहे चांगलं। तुम्ही जरी खिसून घेतलं तरी चालेल किंवा असं फोडून जरी घेतलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये बघा हे आपण कांदा आणि मिरची चांगली भाजून घेतलेली, ह्याच्यामध्ये तुम्ही 2 हिरव्या मिरच्या पण टाकू शकता किंवा 1 जरी टाकली तरी चालेल, चव छान येते। तर हे मी ह्याच्यामध्ये टाकून घेते सगळं। कांदा आणि मिरची बघा टाकून घेतलेली, त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि हे काय करायचं माहिती आहे का, हातानेच आपल्याला एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून ही जी मिरची आपण चांगली भाजलेली आहे ना त्यामध्ये ही पण ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स होईल। तर असं जसं आपण असं हाताने कालवल ना तसं ही मिरची सुद्धा आपल्या ह्याच्याबरोबर बारीक होऊन जाईल। हाताने बघा चांगलं मिक्स केलेलं आहे। जी आपली सुकलेली मिरची ना आपण तेलात टाकल्यानंतर अशी कुरकुरीत होते आणि कालवली की नाही की मस्त अशी होते बघा। आणि ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकलं होतं, तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला किंवा थोडीशी आमचूर पावडर जरी टाकली तरी चालेल किंवा थोडासा लिंबाचा रस जरी पिळा तरी चालेल। हे कसं माहिती आहे का, गरम गरम भातावर जर तुम्हाला जर भाजीला काहीच नसेल तर तुम्ही हे अशा पद्धतीत बी बनवून खाऊ शकता, मस्त लागतं एकदम। परत एखाद्या वेळेस काय करायचं, गरम गरम भाकरीवर म्हणा, गरम गरम फुलक्यावर पण तुम्ही अशा पद्धतीने मस्त असं बनवून खाऊ शकता। तर ह्याच्यात सांगितलं तुम्ही थोडासा चाट मसाला टाका किंवा थोडीशी आमचूर पावडर टाका, असा मस्तपैकी असा गोळा बनवायचा आणि एकदा खाऊन बघा गरम गरम भाकरी, चपाती, फुलक्यावर, भातावर। मी तर ही गरम गरम भाताबरोबरच खाते। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।